आघात झालेला आहे. त्या आघातातून सावरण्यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराने त्यांची प्रार्थना करायची आहे. आणि त्या ठिकाणी एक अभंग होईल सर्वांनी आदरांजली बोल. बोला की. आज मरोळशी गावामध्ये दुःखद अशी घटना घडली, ती म्हणजे आषाढी एकादशीला यावर्षी 25 जुलैला शनिवारी, म्हणजे तसं पाहिलं तर आषाढी एकादशी, परंतु बाबांचा जो निधनाची वार्ता आहे ती रात्री 10:30 वाजता डॉक्टर साहेबांनी एक पोस्ट टाकली आणि सर्वांना, आपल्या मरोळशीकर ग्रामस्थांना अचानक असा धक्का बसला की खरोखर आपल्यातून मारुती खाशावा काटे देशमुख उर्फ बाळकाका, म्हणजे त्यांना आपण बाबा म्हणत होतो, आपल्या सर्वांचे मरोळशी गावचे बाबा, हे आपल्यातून निघून जाणं खरोखर आषाढी एकादशीला एक धक्का देणारी गोष्ट आहे. आणि खरोखर बाबांच्याबद्दल बोलायचं झालं तर खरोखर बाबा हे खरं कलकत्त्याला होते. त्या काळात कलकत्त्याला दिवस काढणं म्हणजे बऱ्याचशा अंतरावरती नोकरी करून आपल्या गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर स्वतःचं कुटुंब न बघता आपल्या गावाचा कसा विकास होईल हा त्यांनी पाहण्याचं काम केलं. खरोखर त्यांची शेती खूप मोठी आहे. सर्व शेतीचं काम करत असताना आमचे वडील काटे गुरुजी असतील, बापू असतील किंवा आमचे काका असतील, खरोखर यांनी आपल्या या सर्वसामान्य मरोळशी पंचक्रोशीतील सर्व लोकांच्यावर चांगलं असं काम केलेलं आहे. एक गरीब लोकांना आधार देण्याचं जे निराधार आहेत, ज्यांना गरज आहे, खरोखर ज्यांचा विकास आहे होतकरो आहे असे काकांनी लोक ओळखली आणि त्यानुसार त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. आणि सरळ हस्ते काम करणारा आमचे काका आपल्यातून निघून जाणं हे खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. खरोखर काकांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्या इकडं जर देव आपल्या इथं आला तर ते स्वतः काय असेल ते पुकारणार आणि म्हणणार की अशा पद्धतीने त्यांचा कानात आजही आवाज आमच्या कानात घुमतो. हे लहान लहान असताना आम्ही त्यांना पाहिलं आणि खरं ही परंपरा परत आबासाहेब किंवा इतर सर्व मंडळी करतायत. खरोखर काकांच्या जाण्यानं आपल्या सर्वांना खूप दुःख झालेलं आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची मुलं आहेत, दोघंजण नातवंड आहेत, परतवंड, म्हणजे काकांचं आयुष्य तसं 95च्या पुढं गेलं आणि निरोगी असणारं हे आयुष्य. परंतु दरम्यानच्या काळात फौजींचं देशसेवा झाली आणि त्यांना शेतीची खूप आवड आहे. त्यांचा लहान मुलगा पंपू शेठ हेही चांगले काम करतात. मुलं त्यांची मिलिटरीत भरती झाली. खरोखर हे कुशल कर्माचं, चांगल्या कर्माचं हे फळ आहे. जरी बाबा आपल्यातून निघून गेले, गेल्या वर्षी काय झालं, जरा थोडासा त्यांचा पाय घसरला आणि मला फौजींचा फोन आला, असं गुरुजी आपल्याला जायचं आहे दवाखान्यात. फौजींची सुद्धा तब्येत बरी नव्हती, त्यांना चालता येत नव्हतं. परंतु शेतीचा पसारा मोठा पाहता त्यांनी बाबांनी हाय घेतली की माझ्या मुलालाही काही जमत नाही किंवा त्याच्यामुळे त्यांची अजून 5-10 वर्ष वाढली असती. परंतु 95वी पार केली, 100च्या शतकापर्यंत त्यांनी मजल गाठली. ही काय थोडी बाब नाही. त्यांच्या कुशल कर्मामुळं खरोखर आपला सर्व मरोळशीकर, सर्व समाज, सर्व भावकी, सर्व मरोळशीतील ग्रामस्थ, पाहुणे मंडळी हे दुःखाच्या सागरात लोटलेले आहेत. या कुटुंबियांना, काटे देशमुख कुटुंबियांना खूप भलं मोठं कुटुंब आहे. सचिन आमचा आहे, नितीन आहे, हे सामाजिक काम करतात, देशसेवा करतात. तरी बाबांच्या या पुण्यकर्माचं खरोखर हे फळ आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मरोळशीकर ग्रामपंचायत, सरपंच तसेच ग्रामस्थ, आमचे मरोळशीतील भीमस्मृती कला क्रीडा मंडळ, राजलीला प्रतिष्ठान, तारळे भाग, बौद्ध विकास सेवा संस्था सर्वांच्या वतीनं मी बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि या काटे देशमुख कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती आपल्या ज्योतिबा राजांनी द्यावी, परमेश्वरांनी द्यावी अशी मी या ठिकाणी हे करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, विनंती सांगावी सकळा माही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, विनंती सांगावी सकळा माही. अंतकाळी आम्हा विठू हा पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग
आम्ही गातो धुनी कृपा धुळ द्यावी कुंडलिकावर वंदन भगवान राहायचं इथं राहायचं म्हणजे पूलमध्ये इकडून आंबळे कुठं आंबळे आवरडे काटेवाडी अंतर आता बरंच